हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर तुम्ही सर्वांना माहीतच आहे की मी 2 दिवसासाठी गावी गेले होते। तर मी गावी गेल्यामुळे मी ती कशासाठी गेलते अचानक 2 दिवस गावी, तर ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये समजेलच। तोपर्यंत म्हटलं घरासमोर जी फुलांची फळांची झाडे आहेत त्याविषयी आपण आज जरा थोडं बोलूया आणि आज जरा थोडं शेताविषयी पण बोलूया। तर हे सुंदर असं चाफ्याचं झाड आहे, आमच्या दारासमोरच आहे आणि त्याला बघू शकता तुम्ही किती छान अशी फुलं आलेली आहेत आणि ही फुलं दररोज देवाला अशी छान वाहिली जातात आणि ह्या पावसाळ्यामध्ये ह्याला खूप छान अशी पालवी फुटते आणि ते खूप अतिशय सुंदर दिसतं। जेव्हा मी पावसाळ्यामध्ये वगैरे जाईल गावी तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की हे किती छान दिसतं। आणि आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरासमोरचा आंबा। आता हे आहे आंब्याचं झाड आणि त्याला बघू शकता तुम्ही किती अशा कैऱ्या आलेल्या आहेत आणि ही कैरी खायला खूप गोड लागते, हिला जरा देखील आंबटपणा नाही आहे आणि आता ती अजून थोडी वाढल्यानंतर ही खूप अशी मोठी कैरी दिसते। खूप मोठा आंबा आहे हा दिसायला देखील, आता छोटे आहेत अजून पण मोठे झाल्यावर मी जाईल जेव्हा तेव्हा मी तुम्हाला दाखवेल परत। आणि हे देखील एक आंब्याचं झाड आहे आणि ही झाडे आमच्या सासऱ्यांनी लावलेली आहे दारासमोर, कारण त्यांना झाडांची आणि शेतीची खूप जास्त अशी आवड आहे। आणि बघू शकता तुम्ही ह्या साईडला देखील मी तुम्हाला दाखवते, हे सगळा समोर घास आहे कारण आमच्या देखील घरी गाय आहेत। आणि हे बघू शकता हे जास्वंदीचं झाड आहे, त्याला एवढी फुलं नाही आहेत पण आता छान अशी छोटीशी फुलं येतात जास्वंदीची ह्याला। हे देखील आई म्हणजे सासूबाई आमच्या देवाला ह्याची फुलं सकाळी तोडून देवाला वाहतात आणि खूप छान जेव्हा पाऊस जूनमध्ये पडतो ना तेव्हा ही खूप छान वाटतं, खूप झाडाला फुलं येतात जास्वंदीच्या चाफेच्या। ही देखील छोटी छोटी आंब्याची अशी झाडं आहेत, रोपटी आहेत आणि ही देखील मोठी झाल्यावर मी नक्कीच तुम्हाला दाखवीन। इथं बघू शकता पपईची पण रोपटी आहेत आणि इथे पपईचं मोठं झाड आहे, त्याला छोट्या छोट्या पपाया देखील आलेल्या आहेत, अजून मोठ्या झालेल्या नाही आहेत, त्या छोट्याच पपाया आहेत। पिकल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेल, मोठे झाल्याच्या नंतर त्याला पपाया आल्याच्या नंतर। आता तुम्ही बघा मी तुम्हाला इकडे अजून एक झाड दाखवते। इथं छोटी छोटी अशी झाडं आहेत सगळी जी सासऱ्यांनी लावलेली आहेत आमच्या। आता हे आहे चिंचाचं झाड, ह्याला देखील खूप अशा चिंचा आल्या होत्या आणि ही चिंच जी आमच्या दारासमोर म्हणजे माझ्या सासरी आहे घरासमोर, ही चिंच खूप गोड आहे खाण्यासाठी आणि ह्याचं झाड देखील खूप असं मोठं आहे। आणि जे समोर दिसते ते आहे वडाचं झाड। वडाच्या झाडाचा म्हणजे मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये आम्हाला खरंच खूप म्हणजे भारी वाटतं, कारण ह्या वडाची सावली खरंच खूप उपयोगाला पडते, कारण घरामध्ये बसवत नाही, ऊन खूप जास्त गरम होतं त्यामुळे ह्या वडाची सावली खाली 2 बेंचेस टाकलेले आहेत बसायसाठी, त्यामुळे इथं आम्ही येऊन शांततेत बसतो आणि मुले देखील वडाच्या झाडाखाली छानपैकी खेळत राहतात दिवस। म्हणजे ह्या झाडाची आहे ना असं खूप मोठं आहे आणि खूप ह्याचं पारंब्या देखील आता हे केलेल्या आहेत जरा, कारण खूप जास्त खाली ते जमिनीला लागल्या होत्या त्यामुळे त्याच्या पारंब्या थोड्या छाटलेल्या आहेत। पलीकडे दिसते ते मंदिर आहे, आता त्याचं काम थोडंसं म्हणजे बंद आहे, पण जेव्हा ते मंदिराचं काम पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल। आणि हे बघू शकता हे मोगऱ्याचं झाड आहे आणि ह्याला खूप छान मोगरा येत होता, पण ते झाड नंतर त्याला मोगऱ्याची फुलं यायची बंद झाली म्हणून सासऱ्यांनी त्याला थोडंसं छाटले जेणेकरून परत त्याला पालवी फुटेल आणि छान अशी फुले येतील। हे अंजिराचं झाड आहे पण त्याला अंजिरं येत नाही आहे, काय झाले काय माहीत नाही, पण खूप जेव्हा ते व्हायचं। आणि हे आहे रबराचं झाड, जे नवऱ्याने पुण्यावरून 2 रोपटी नेली होती, त्याच्यामधलं एक रोपटं खराब झालं आणि त्याच्यामधलं हे दुसरं झाड आहे जे आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे आणि अजून मोठं झालं की त्याला खूप अशी त्याची देखील सावली होईल। आणि छोटी छोटी तुम्हाला दिसतच असेल की ही आहे ना सगळी कडीपत्त्याची रोपटी आहेत। कडीपत्त्याचं देखील झाड आहे पण त्याच्यावर जरा रोगराई झाल्यामुळं ते झाड पूर्ण खराब झाले, पण त्याच्या खाली
त्याच्या मुळाशी ही सगळी छोटी छोटी अशी कढीपत्त्याची रोपटी आली आहेत आणि ह्या कढीपत्त्याला खूप जास्त वास आहे. आणि त्याच्याच बाजूला हे आहे चिक्कूचं झाड, तुम्ही बघू शकता. त्याला देखील असे छोटे छोटे चिक्कू आलेत, पिकले नाही आहेत अजून, पण छोटे छोटे चिक्कू आलेत. आणि हे चिक्कू देखील खूप अप्रतिम गोड आहेत. बघू शकता कसे छोटे छोटे चिक्कू लागलेत त्या झाडाला. हे सगळं ना कधी चिक्कू खायला भेटेल हे माहीत नाही, पण हे बघायलाच खरंच खूप छान वाटतं. आणि ही मजा फक्त आपण आपल्या गावी घेऊ शकतो, कारण कसं आहे गावी जागाही देखील भरपूर असते, त्यामुळे झाडे देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात. तसं सिटीमध्ये जागा कमी असते, त्यामुळे एवढी मोठी मोठी झाडे लावता येत नाही. ही सर्व मका आहे गायांसाठी, कारण गायांना कसं गाया असल्यामुळे घरी त्यांना सर्व गायांना हे खायला लागतं, त्यामुळं मका घास हे सगळं सासरे ह्या गोष्टी आवर्जून शेतामध्ये करतात आणि प्रत्येक शेतकरी करतो. आता मी चालली वरती शेताकडे, तर शेतामध्ये काय काय आहे सध्याला ते मी तुम्हाला दाखवते. तर आता म्हटलं चला शेतामध्ये जाऊया, जरा फेरफटाका करूया आणि तुमच्याशी बोलूया. तर मी आता घरापासून मधून असा जाण्यासाठी वरती रोड आहे, तर मी तिकडं चालली आहे. मला शेतामध्ये काय काय ते पण तुम्हाला दाखवता येईल आणि तुम्हाला पण समजेल ब्लॉग बघून की मी 2 दिवस अचानक का गावी गेले. बघू शकता ही पण मका आहे, कारण गायांना लागतं, त्याच्यामुळे त्यांचं जे खायला लागतं ते भरपूर प्रमाणात केलं जातं. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी मका घास ह्या गोष्टी असतातच, कारण दूध डेअरीला जात असतं, त्याच्यामुळे गाया असतात. आणि मग गायांचं जे खाद्य असतं ते पहिलं पेरलं जातं, जसं की घास मका. आणि तुम्हाला अजून काय काय माहिती आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. हा आहे घास, बघू शकता. आता इथं सासरे घास कापतात ते, कारण गायांचा खायचा टाईम झाला आहे, त्यामुळे त्यांची घास कापायची गडबड चालू आहे. आज स्वराज त्यांच्या तिथं गप्पा मारत बसला आहे, त्यांना बोलतोय त्यांच्याशी की मला देखील घासाची छोटीशी पेंडी बांधून द्या, पण ते बोलतात की तू पडशील, मी तुला काय बांधून देत नाही आहे. तर हे आता बघू शकता बाजूला देखील घास आहे, पण तो दुसऱ्यांचा आहे. पण घासाचा टाईम असल्यामुळे सगळीकडे शेजारी पाजारी सगळे घास कापायलाच आलेले असतात त्या टायमाला. आता ह्या बघू शकता मावशी, त्या मला ओरडून ओरडून म्हणत होत्या की माझ्याकडे पण कॅमेरा कर, मला पण व्हिडिओमध्ये घे, माझा देखील फोटो काढ. म्हणून मी फोटो काढेल म्हणून त्या तिथं थांबल्या होत्या माझ्यासाठी, मला ओरडत होते की माझा एक फोटो काढ, माझा एक व्हिडिओमध्ये मला घे म्हणून. म्हणलं ठीक आहे, आपण एक त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच त्यांची येण्याची इच्छा आहे, तर आपण त्यांचा व्हिडिओ घेतोय. ते बघा कसं हॅम्पायसारखी टोपी वगैरे घातली आहे. आणि हे घास आता नवीन घास येण्यासाठी हा घास हे केलेला आहे, कमी केलेला आहे. देखा बघा ते कशा हात करतात ते मला म्हणतात ते व्हिडिओमध्ये घे मला, मी त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं आहे. आणि आता मी चालली आहे पुढे शेतामध्ये, अजून काय काय ते दाखवण्यासाठी तुम्हाला. तुम्ही बघू शकता, तुम्हाला सगळीकडे घासच दिसेल. आणि कांदे देखील आहे बघा, कांदेचे. आणि कांदे काढायसाठीच मी 2 दिवस गावी गेलते, कारण सासरे आणि सासूबाई हे दोघेच कांदे काढायचं काम चाललं होतं. कारण आता शेतकऱ्याला शेती करणं परवडणसं झालेलं आहे, कारण असं झालं आहे पहिल्यांदा शेती करत होते तर शेतीला मदत करणारी लोक देखील भेटत होती, पण आता तसं राहिलेलं नाही आहे, लोक राहिलेली नाही आहेत, कोणी मदत करायला येत नाही आहे. आता मजूर पण शेतकऱ्यापेक्षा मजूर सुखी असं म्हणलं तर काही हरकत नाही आहे, कारण आता मजुरी देऊनसुद्धा लोक मजुरी करायला येत नाही आहेत, हेल्प करायला येत नाही आहेत. त्याच्यामुळे मग 2 दिवसाच्या सुट्ट्या टाकून आम्हालाच गावी जावं लागलं, कारण नवरा बोलला की आपण गेल्याच्या नंतर मला जेवढी म्हणजे त्यांना जेवढी त्यांच्या आईवडिलांना हेल्प करता येईल तेवढी करता येईल, म्हणून आम्ही गावी गेलो होतो. तर ते देखील त्यांच्या आईला शेतामध्ये मदत करू लागतात. ते त्यांच्या वडील आई आणि ते तिघं मिळून त्यांना जेवढं होईल तेवढा 2 दिवसामध्ये त्यांनी कांदे हे काढलेले आहेत. कांदे काढून लावून फक्त उरुळी लावून ठेवायची होती आणि त्याच्यानंतर लोक बघून मग तो कांदा वगैरे कट करणार होते. आता ही तुम्ही बघू शकता मेथीची भाजी आहे, आणि ही मेथीची भाजी छोटी छोटी आहे. आपण पुढच्या वेळेस जेव्हा जाऊ तेव्हा ती छान अशी मेथीची भाजी आपल्याला खाण्यासाठी येईलच, त्यावेळेस मी तुम्हाला ती व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. हा सर्व कांदा आहे, कारण ह्यावेळेस कांदा केलेला आहे खूप जास्त, आणि त्याच्यामुळे ना
हे सगळं कांदा काढायसाठी गेलो होतो आम्ही. आणि मला काही फारसं शेतीमध्ये जमत नाही, पण नवऱ्याला ही सर्व कामं खूप जास्त आवडतात. कारण एक शेतकऱ्याला शेती करायला फार जास्त आवडते आणि त्यांच्या वडिलांची त्यांनी लहानपणापासून शेती करताना बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांना जेव्हा पण कामातून वेळ भेटतो, कंपनीतून जेव्हाही त्यांना सुट्टी भेटते, तर त्यांना गावी जाऊन त्यांच्या आईवडिलांना शेतातल्या कामात मदत करायला प्रचंड आवडती आणि ते त्यांचं आवडीचं काम आहे. त्याच्यामुळे त्यांना त्या कामामध्ये कधीच कंटाळा येत नाही. हे बघू शकता, इथं अशी छान अशी वांग्याची झाडं आहेत आणि मस्त त्याला अशी काटेरी वांगी आलेली आहेत छोटी छोटी. आणि ती देखील आपण आता थोड्या वेळाने भाजीसाठी घेऊन जाणार आहेत. आणि शेतामध्ये असं पालेभाज्या वगैरे असणं आणि ते तोडणं आणि घरी जाऊन करणं याचा आनंदच काहीतरी वेगळा आहे. आणि हा आनंद कोणी म्हणजे कोणाकोणाला ह्या गोष्टी आवडतात. शेतामध्ये जाऊन ताज्या आपापल्या शेतामध्ये जायचं, ताज्या भाज्या तोडायच्या, आणायच्या घरी आणि करायच्या, ही मजाच आहे वेगळी. ती कोणाकोणाला आवडतं आणि कोण ह्या गोष्टी करतं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला तर ह्या गोष्टी प्रचंड आवडतात. शेतामध्ये जायचं, मग भाज्या असतील, ज्या कोणत्या प्रकारच्या भाज्या असतील त्या तोडायच्या, आणायच्या, घरी आणून त्या करायच्या. इथे छान अशी काटेरी वांगी आली होती, तर म्हटलं आज संध्याकाळी वांग्याची भाजी बनवूया छान पद्धतीने वांगे नेऊन. हे बघू शकता पूर्ण कांदा आहे, तर कांदाच काढायचं काम नवऱ्याचं आणि त्यांच्या आईचं चाललेलं होतं. ते काढत होते कांदे, तर मी म्हटलं चला त्यांचा थोडासा शूट घेऊया. जास्त नाही घेतला, तुम्हाला दिसत असेल पूर्ण कांदा काढून अशा पद्धतीने उरुळी लावलेली आहेत. आणि हे तिघांनी मिळूनच केलेलं आहे. प्रत्येकाने जर असं समज आपली जबाबदारी झटकण्याचं म्हणजे हे केलं तर मग शेती कोण करणारच नाही आईवडील थकल्याच्या नंतर. पण जर प्रत्येकाने आपापली जबाबदारी समजून जर गोष्टी केल्या, आणि प्रत्येकाला पॉसिबल नसतं की वेळेत म्हणजे कंपनी सिटीमध्ये पण जॉब करून गावी जाऊन ह्या सगळ्या गोष्टी, पण ज्यांना हे पॉसिबल होतं त्यांनी ह्या गोष्टी कराव्या असं मला अगदी मनापासून वाटतं. आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण कांदा किती मोठा म्हणजे साईजचा कांदा आहे हे मी तुम्हाला दाखवते. बघा आता इथं सर्व कांदा आहे. आता कांद्याची साईज किती मोठी आहे ना हे मी तुम्हाला दाखवते. आता मध्यंतरी कांदा किती महाग झाला होता, 70-80 रुपये किलो झाला होता. आणि ते काढण्यासाठी शेतकऱ्याला किती मेहनत घ्यावी लागते. आणि जेव्हा आपण भाजीपाला घ्यायला जातो, जेव्हा आपण एखाद्या ह्याच्याकडून शेतकऱ्याकडून भाजीपाला घेत असतो, तेव्हा आपण त्याच्याबरोबर किती हे करत बसतो, भाव करत बसतो की नाही एवढ्यालाच द्या, नाही एवढ्याला परवडत नाही. पण भर उन्हामध्ये तो शेतकरी कांदा काढतोय, पुढे त्याचे पैसे होतील नाही होईल, पुढं काय होईल. आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्या दिवशी गावी गेलतो हा कांदा पूर्ण म्हणजे उन्हामध्ये हे झाला होता, काढायचं काम चालू होतं. आम्ही नेमकं गावी गेलो होतो त्या टायमाला, त्या दिवशी पाऊस झाला होता. त्याच्यामुळे एक दिवस तरी तो कांदा काढणं थांबवलं, कारण पूर्ण माती ओली झाली होती. आणि मग दुसऱ्या दिवशी काढण्याचं घेतलं. जर अशा पूर्ण काढायच्या तयारीत कांदा असेल आणि जर पाऊस झाला तर ते शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. खरंच मित्रांनो, शेतकऱ्याचं जीवन खरंच खूप स्ट्रगलिंग आहे. आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो की मी ज्यांच्याशी लग्न केले ते जसं टाईम भेटल तसं वेळात वेळ काढून त्यांच्या आईवडिलांना मदत करायला जातात. आणि प्रत्येकजण करतो, असं नाही की फक्त माझाच नवरा करतो. प्रत्येकाला ज्याला खरंच शेतीची खूप आवड आहे. आता इथं तुम्ही बघू शकता आपले पप्पा काहीतरी शेतात काम करतात ते, म्हणून पप्पांना हेल्प करायची म्हणून स्वराज देखील इथं पप्पांना हेल्प करतोय. बघू शकता तुम्ही, त्याला एवढं जमत नाही आहे, त्याचा एवढूसा जीव आहे, पण तरी देखील आपले पप्पा करतात ते त्या पद्धतीने पप्पांचं बघून तो काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि पोरांना पण अशा छोट्या छोट्या